गई इंदिये सुकाये, जोगे वेदे कसाय नाणेय, संयम दंसन लेसा, भविया सम्मत सन्नी आहारे, गुणजीवा पज्जती, पाना सन्नाय मग्गणा ओय, उव ओगोविय कमसो, विसंतु परुवणा भणिया, झाणाविय पज्जाविय, जाय कुलकोडी संजू आसव्वे, गहनादियेण भणिया, कमेन 24 ठाणाणी. अंतिम शासननायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुतदेवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 ठाण चर्चा आपण बघतो आहे आणि या पुस्तकातलं हे शेवटचं प्रकरण संयम मार्गणेचं आम्ही बघत आहोत. संयम मार्गणेमध्ये आम्ही संयमाचे 7 भेद बघितले आणि काल आपण समुच्चय प्रश्नोत्तर सुरू केलेले आहे. पहिला प्रश्न आपण बघितला होता की सिद्ध भगवंतांना कोणता संयम असतो. संयम आम्ही बघताना भूतपूर्व नैगमनयाच्या अपेक्षेने आम्ही अपेक्षा लावून सिद्ध परमेष्ठीमध्ये देखील कथनचित भेदाची कल्पना आम्ही आणू शकतो आणि ही आणावी पण लागते की कोण जीव सिद्ध झालेले आहे या अपेक्षेने, कोणत्या क्षेत्रातून झालेले आहे, कोणत्या कालातून झालेले आहे, अवसर्पिणी काळात गेले, उत्सर्पिणी काळात गेले, या विवक्षेने त्या ठिकाणी हे सगळे भेद आपण बघितलेले म्हणजे तत्वार्थ सूत्रात बघितलेले आहे. या ठिकाणी उत्तर देताना आचार्यांनी संयमाचं प्रकरणामध्ये सांगितलं की सिद्ध भगवान न संयता संयत है, न असंयत है और न संयत है, क्योंकि संयत संयत भाव 5व्याच गुणस्थान वर्ती के पाया जाता है, अन्यत्र नहीं. असंयत भाव संसारी चतुर्थ गुणस्थान परंत स्थित जीवों को छोड़कर अन्यत्र नहीं पाया जाता. उन्हें संयत नहीं कह सकते क्योंकि आत्मा प्रमत्त या अप्रमत्त संयत भी नहीं है. आणि सिद्ध जीवांना अशा त्या ठिकाणी संयत किंवा असंयत म्हणू शकत नाही. अतः वे संयम आदि विकल्पों से अतीत है. उनके बुद्धिपूर्वक निवृत्ति का अभाव होने से, जिस कारण से वे संयत नहीं है, इसीलिए संयता संयत भी नहीं है और असंयत भी नहीं है, क्योंकि उनके संपूर्ण पाप रूप क्रियाएं नष्ट हो चुकी है. हाँ, उन्हें अमल चारित्र कहा जा सकता है. म्हणजे त्यांना आम्ही संयम असंयम या कोणत्याही विवक्षेत लावू शकत नाही, पण त्यांना चारित्रधारी अमल चारित्रधारी ते आहे असं म्हणू शकतो. दूसरा प्रश्न, ऐसे कौन से संयम है जिनमें आहारक द्विक नहीं होते लेकिन औदारिक मिश्र हो जाता है. आहारक चौथ्या द्विक गुण होत नाही. चौथ्या चौथ्या गुणस्थानवरती गुणस्थानात म्हणजे चौथ्या असंयम गुणस्थानवरती असंयमी असंयम आणि आणि यथाख्यात 13व्यात म्हणजे यथाख्यात. यथाख्यात चारित्र वाले कि 2 संयम में आहारक द्विक नहीं होते लेकिन औदारिक द्विक होते हैं. असंयमामध्ये आणि यथाख्यात संयमामध्ये जेव्हा केवल समुद्घात होतो त्यावेळेला देखील जीव अशा प्रकारचा औदारिक मिष्ट बनतो. सामायिक छेदोपस्थापना में आहारक द्विक है लेकिन औदारिक मिश्र नहीं है और परिहार विशुद्धि तथा सूक्ष्म सांप्राय संयम में आहारक द्विक और औदारिक मिश्र दोनों नहीं है. प्रश्न तीसरा, कौन कौन से योग सभी संयमों में होते हैं. सगळ्या संयमात होणारे योग पाहायचे, जे सगळ्या संयमात योग आहे असे योग शोधायचे. मनोयोग, 4 चार मनोयोग आणि हा औदारिक आणि
हा, चार म्हणजे चार मनयोग, म्हणून चार वचनयोग आणि आणि एक औदारिक औदारिक काय योग. काय योग, असे 9 योग हे सगळ्या संयमामध्ये होतात. म्हणजे आम्ही असंयम 4थ्या गुणस्थानापर्यंत लावले तर तिथेही हे योग होतात. 5व्यात होतील सामायिक छेदोपस्थापनेतही आहे, परिहार विशुद्धी, सूक्ष्म सांप्रदाय, यथाख्यात, पूर्ण, याच्यामध्ये हे 9 योग आम्हाला पाहायला मिळतात. नंतर 4 मनयोग, 4 वचनयोग, 4 गतिमुखी अपेक्षा. 9 योग कसे असतात तर 9 योग होतात 4ही गतींमध्ये, 4 मनयोग आणि 4 वचनयोग राहू शकतात. आणि एक कायोग, फक्त औदारिक कायोग हा मनुष्य गतीमध्येच त्या ठिकाणी संभवनीय आहे. म्हणून त्या ठिकाणी मनुष्य गतीमधला एक औदारिक कायोग घेतला. किंवा 9 योग परत तिर्यंच्या अपेक्षेने संयम आणि संयमासंयम या 2 याच्यामध्ये घेतलेला आहे की 9 योग तिर्यंच्या गतीमध्ये, संयमामध्ये आणि संयमासंयम मध्ये आणि असंयम मध्ये दिसणार आहे. आणि यथाख्यात संयमामध्ये 11वें और 12वें गुणस्थान की अपेक्षा हे 9 योग आम्हाला पाहायला मिळतात. आणि खाली टीप दिलेली आहे, सत्य और अनुभय मनोयोग, सत्य तथा अनुभय वचन योग और औदारिक काय योग 13वें गुणस्थान वालों के ही होता है. 13व्या गुणस्थानाच्या मात्र त्या भागामध्ये जर आम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी 2 मनोयोग कमी झालेले आहे, 2 वचनयोग कमी झालेले आहे आणि कायेचे मात्र औदारिक, मिश्र आणि कर्मण कायोग तिथे वाढणार आहे. ते समुद्घाताच्या अपेक्षेने असेल ना मिश्र? हो, मिश्र तर मिश्र समुद्घाताच्या. समुद्घाताच्याच अपेक्षेने. तसं नॉर्मल तसं सामान्य लावलं तर औदारिक कायोग, म्हणजे 4 आणि 4 आणि 1 5 एवढेच लावता येतात. 2 2 आणि 1 5, म्हणजे सत्य आणि अनुभय मनोयोग, सत्य आणि अनुभय वचन योग आणि एकच औदारिक म्हणजे काय योग 5 लावायचे नॉर्मल मध्ये सामान्य. आणि समुद्घाताच्या अपेक्षेने आणखी अजून मग 3 ते मिश्र वाढवावे वाढतील लागतील. आणि कार्बन वाढेल. मिश्र आणि कार्बन वाढेल. यथाख्यात चारित्र और सामायिक चारित्र के योग में क्या अंतर है. यथाख्यात चारित्रामध्ये योग कोणते आहे आणि सामायिक चारित्रामध्ये योग किती आहे, 2 मध्ये अंतर काय आहे. आताचे पहिले आपण यथाख्यात मध्ये ते घ्यायचे ना. हो, औदारिक मिश्र पण घ्यावं लागेल आणि औदारिक कार्माणही घ्यावं लागेल यथाख्यात मध्ये. आणि सामायिक अजून कोणता विचारलं? सामायिक चारित्र. सामायिक चारित्र विचारलं. म्हणजे 6 ते 9 लावावं लागेल ना हे. तर आहारक दिक काही येतील ना तिकडे मग. आहारक दिक लावावे लागतील. म्हणजे दोन्ही संयमामध्ये योगांची संख्या सारखी आहे, तसं अंतर नाही आहे. फक्त शब्द म्हणजे कोणते योग आहेत त्याच्यामध्ये फरक आहे. सामायिक चारित्रामध्ये देखील 4 मनाचे, 4 वचनाचे, औदारिक काय योग आणि आहारक द्विक असे 11. आणि यथाख्यात संयमामध्ये 11 तर लागतात पण नावं वेगळे आले. 4 मनोयोग, 4 वचनयोग, औदारिक द्विक आणि कार्माण काय योग. म्हणजे 4 यथाख्यात संयमामध्ये गुणस्थानं घेतलेली आहे 11 पासून 14 पर्यंतची. आणि त्या अपेक्षेने जेव्हा लावलं तेव्हा 4 मनोयोगही लागले, 4 वचनयोगही. कारण 11व्या 12व्या मध्ये 4 मनोयोग, 4 वचनयोग आणि एकच औदारिक काय योग आहे. पण याला यथाख्यात संयम सामान्य अपेक्षेने पाहिलं तर आम्हाला 13व्या गुणस्थानामध्ये देखील यथाख्यात संयम दिसतो आणि त्या ठिकाणी औदारिक मिश्र आणि कार्माण काय योग त्याच्यात ऍड करून अशा प्रकारचे योग 11 लावलेले आहे. एका जीवाच्या अपेक्षेने नाही, नाना जीवांच्या अपेक्षेने हे कथन या ठिकाणी घटित होतं. क्लिअर झालं हे की नाना जीव पाहिले आम्ही. म्हणजे 11व्या गुणस्थानापासून
14व्या गुणस्थानापर्यंतचे सामान्य जीव पाहिले तर 4 मनोयोग लावावे लागले, 4 वचन योग लावावे लागले, औदारिक द्विक लावावं लागलं आणि कारमान काय योग लावावा लागला. फक्त 13व्याचा विचार केला तर मग योग कमी होतील. म्हणून त्या ठिकाणी सामान्य अपेक्षेने 11 पासून 14 पर्यंतच्या गुणस्थानाच्या 13व्याच्या अपेक्षेने विचार केला तर योग तर फक्त एक मिश्र म्हणजे तेही लावा लागेल ना. समुद्घाताच्या अपेक्षेने 11 होतील आणि साधं असेल तर मग साधं असेल तर मग तर एकच लावावं लागतं. एकच लावावं लागेल म्हणजे 4 आणि 4 8 आणि 1 9 नाही 4 नाही 2 आणि 2 4 आणि 1 5 2 आणि 2 4 आणि 1 5च लावावं लागतात मग. हा 2 2 4 आणि 1 5च असेच लावायला लागतील सामान्य अपेक्षेने जर पाहिलं आणि 13व्या गुणस्थानाच्या अपेक्षेनेच पाहिलं तर. पण या ठिकाणी कसं लावलं त्यांनी? यथाख्यात संयम पाहिला. 11 ते 14 पर्यंत पाहिलं आणि त्याच्यात वेगळेपणा पाहिला नाही. केवली समुद्घातवाले वेगळे आणि सामान्य केवली वेगळे हे न बघता पूर्ण एकामध्ये त्यांनी 11 योगाची संख्या लावायची आहे समान. म्हणून सामायिक आणि यथाख्यात मध्ये 11 योग असे सामान्य अपेक्षेने लावले भेद न करता. क्लियर? किस किस संयम में कौन कौन सी कषाय रह सकती है. आता कोणकोणत्या संयमामध्ये कोणकोणती कषाय असू शकते. जर आम्ही पहिल्या पासून विचार केला पूर्ण 25च्या 25 कषाय राहतील, 25च्या 25 कषाय राहतील किंवा 21 पण होतील. म्हणजे चौथ्या गुणस्थानमध्ये असेल तर अनंतानुबंधी त्याची जाईल. अशा तऱ्हेने त्याला 21 कषाय राहतील. संयमचा विचार केला तर प्रत्याख्यानाचं उदय म्हणजे 8 गेले पहिले 8 गेले असेल. 8 गेले. प्रत्याख्यान आणि संज्वलन यांचा उदय राहील आणि अनंतानुबंधी आणि अप्रत्याख्यानावरणाचा उदय राहणार नाही. 8 गेले आणि 8 आहे म्हणून इतके कषाय त्यांना राहतील. नंतर सामायिक छेदोपस्थापनेचा विचार केला तर सामायिक छेदोपस्थापना फक्त संज्वलन असेल म्हणजे संज्वलन आणि 9 कषाय पाहावं लागेल ना. म्हणजे एकूण 12 जातील असं म्हटलं. 25 मधनं 12 कमी 13. 12 कमी करायचे बस. 13 राहतील. परिहार विशुद्धीमध्ये तसंच लावायचं पण वेद कमी करावं लागतील. 2 वेद कमी होतील म्हणजे 11 म्हणून 11 कषाय राहतील. सूक्ष्म संप्रदायामध्ये फक्त लोभाचा 3 कमी झाले म्हणजे 8च राहतील. 10वं गुणस्थान आहे, वेद पण नाही. 10वं गुणस्थान आहे, वेद पण गेलेले आहे. 3 वेद गेलेले आहे. नंतर काय गेलेलं आहे अजून? 9 कषायातल्या हास्यादी पण गेलेले आहे. फक्त लोभच आहे ना. म्हणून तिथे एक लोभाचाच उदय आहे. एकच राहील, एकच कषाय राहील लोभच. कारण हास्यादी म्हणजे हे पण गेले ना सगळे. हास्य आणि वेदही पण गेलेले आहे म्हणून एकच सूक्ष्म लोभ राहील. नंतर यथाख्यात संयमामध्ये म्हणजे 11 पासून लावायचे तर हे आता एकही नाही. आता कषायाचा शून्य आहे म्हणून कषायांचा उपशम होईल किंवा क्षय होईल म्हणजे शून्य कषाय आहे यथाख्यात मध्ये. अशा रीतीने ही विवक्षा पाहिली. सूक्ष्म संप्रदाय आणि यथाख्यात संयम की लेशा में क्या अंतर है. सूक्ष्म संप्रदाय म्हणजे 10वं गुणस्थान आणि यथाख्यात संयम यांच्या याच्यात लेशेमध्ये कोणतं अंतर पडणार आहे? यथाख्यात मध्ये तर लेशा नसेल ना. लेशा आहे. लेशा 13व्या गुणस्थानापर्यंत शुक्ल लेशा आहेच. 14व्या गुणस्थानात तो लेशातीत होतो. तो लेशातीत 14व्या योगामुळे आहे. मग आता फरक काय पडला?
असंच म्हणावं लागेल लेशेमध्ये ते योगामुळे कशाय आणि होते आधी? संप्रदायामध्ये कषाय आणि योग दोन्ही आहे हा दोन्ही आहे आणि आणि मग नंतर मग नाही आहे. यथाख्यात मध्ये आता कषाय फक्त नाहीये, लेश हा आहे. फरक पडला. हा लेश. लेश आहे तिथे. योगच. म्हणजे म्हणून त्या ठिकाणी काय आहे, आता कोणता तिथे इर्यापथ आश्रव सुरू झाला आणि 10व्या गुणस्थानापर्यंत सांप्रदायिक आश्रव सांप्रत. म्हटल्या गेला आणि 11व्या मध्ये आता इर्यापथ आश्रव सुरू झाला. त्या इर्यापथ आश्रवानी कार्य काय केलेलं आहे? कशाचा आहे इर्यापथ आश्रव? कर्म किती बांधतो आहे तो, प्रदेश संख्या त्याची, आणि कोणतं कर्म बांधतो आहे आणि किती बांधतो आहे. 6 कर्म बांधत आहे. नाही 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 नाही, नाही. एकच कर्म बांधतोय वेदनी, 7 वेदनी. हा आता तो हे पा 10व्या गुणस्थानात 6 कर्म बांधतो जघन्य स्थिती घेऊन 10व्या गुणस्थानात, आणि 11व्या गुणस्थानात आता त्याला फक्त इर्यापथ आश्रव आहे. आश्रव आहे म्हणजे त्याला एका दृष्टीने बंध म्हटल्या गेला नाहीये. आणि तो जो काही कर्म प्रदेश सगळेचे सगळे येणार आहे, समय प्रबद्धच कर्म तो तिथेही बांधणार आहे. पण त्याचा सगळाच्या सगळा समय प्रबद्ध कर्म परमाणू जी काही पुंज आहे, हा सगळा वेदनीयात जाणार आहे, 7 वेदनीयात, आणि स्थिती त्याची एक समय राहणार आहे. तशी वेदनीयाची स्थिती सांगितली आहे, जघन्य स्थिती 12 मुहूर्त. पण ती 12 मुहूर्त ही 10व्या गुणस्थानाच्या अपेक्षेने समजायची या ठिकाणी, म्हणून त्याला बंध म्हटलं नाही, इर्यापथ आश्रव हे वेगळं नाव दिलेलं आहे. क्लिअर? म्हणून इथे 10व्या गुणस्थानात कषाय विद्यमान आहे, अशा दृष्टीने त्यांची शुक्ललेशा जरी असली तरीही ती कषाय सहित शुक्ललेशा आहे. ती 6 कर्मांना इथे बांधते आहे. आणि 11व्या गुणस्थानात यथाख्यात संयमासोबतही शुक्ललेशाच आहे, पण ती आता योगामुळे होणारी आहे आणि ती फक्त इर्यापथ आश्रवाचं म्हणजे 7 वेदनीय येण्याचं आणि निघून जाण्याचं कार्य त्या ठिकाणी सुरू आहे. बंध मात्र त्या दशेमध्ये म्हटल्या जाणार नाही, अशा तऱ्हेची आहे. म्हणून सूक्ष्म सांप्राय संयम में कषायों अनुरंजित योग की प्रवृत्ति रूप लेशा है और यथाख्यात संयम में लिंपती इति लेशा होती है. म्हणजे फक्त येते आणि जाते. यथाख्यात संयम में कषाय का अभाव होने से उपचार से लेशा कहीं गई है. उपचाराने लेशा म्हटली, पण शुक्ललेशा 13व्या पर्यंत योग आहे म्हणून लावणारच आहे. प्रश्न पुढचा. कौन कौन से संयम में आहारक 11व्यातून खाली आला अनाहारक तर मग परत सगळ्या लेशांचा उदय राहील का? सगळ्या नाही. हे पा शुक्ललेशाची सुरुवात 8 पासूनच झाली आहे. कषायांचा कर्माचा बंध परत सुरू होईल. कर्मबंध नाही, विचारायचा मग असेल कृष्ण की नील, नाही? कामोद वगैरे ह्या पण लेशांचा उदय होईल, म्हणजे त्या पण लेशा राहतील का? नाही, तिथे पुन्हा नाही. 4थ्या गुणस्थानात तो हो खाली आला की परत त्याला पूर्ण येईल लेशा. म्हणजे समजा तो 11व्या गुणस्थानापासून 1ल्या गुणस्थानापर्यंत आला, मिथ्यात्वात आला, तर त्याला 6 लेशा आहे. जसं तो म्हणजे पहिली जशी परिस्थिती होती त्याची तशीच परिस्थिती त्याची परत झालेली आहे. तेवढेच कर्म ते परत तो बांधतोय. बंध विच्छुत्ती संपली होती, ती सगळी बंध प्रक्रिया त्या 10व्या गुणस्थानात आल्याबरोबर 6 कर्मांचा आश्रव सुरू झाला. 9व्या सवेद भागामध्ये आल्याबरोबर वेदाचा उदय सुरू झाला. नंतर खाली ज्या ज्या बंध प्रकृती बंध विच्छुत्ती त्यांनी केली होती कर्माची, त्या स्पॉटला आला की परत त्याला त्या कर्म प्रकृतीचा बंध सुरू होणार. अशा तऱ्हेने परत ती बंधाची प्रक्रिया त्याची सुरू होणार आहे. फक्त क्षय केलेल्या प्रकृती तो बांधणार नाही, आणि क्षयिकवाला असेल तर 4थ्याच्या खाली तो येणार नाही. औपशमिकवाला असेल तर तो येईलच असंही नाही आहे. कदाचित क्षायोपशमिक सम्यक्त्व झालं आणि 4थ्या गुणस्थानात परत त्यांनी तिथेही क्षायिक सम्यक्त्व केलं तर तो पहिल्यापर्यंत आलाच पाहिजे हा नियम नाही आहे. 4थ्यात येईल. कदाचित संयोगवश
तीर्थंकरांचं चरण सानिध्य त्याला मिळालं तर तो क्षायोक्षमिक सम्यक्त्वातून क्षायिक सम्यक्त्वाची पण प्राप्ती करू शकेल. पहिले अनंतानुबंधीची विसंयोजना करेल आणि नंतर क्षायिक सम्यक्त्वासाठी मिथ्यात्व आणि सम्यक मिथ्यात्व यांचा नाश करून तो म्हणजे सम्यक प्रकृती पण पुढे नाश करून तो क्षायिक पण बनू शकेल. म्हणजे ही अशी प्रक्रिया परत त्या स्पॉटला आलं की ते सगळे कर्म सुरू झाले त्याच्या जीवनात. ठीक आहे. आता कौन कौन से संयम में आहारक अनाहारक दोनों होते हैं? असंयम असंयमामध्ये आता पाहिलं आपण यथाख्यात. यथाख्यात संयमामध्ये आहारक आणि अनाहारक दोन्ही अवस्था. कारण सामायिक आणि छेदोपस्थापना, परिहार विशुद्धी, सूक्ष्म सांप्रदाय आणि 11व्या गुणस्थानात मरण आहे, हे सगळं ठीक आहे. पण मरण आहे तर याचा अर्थ असा नाही की तो आहारक तिथे बनला. आहारक बनत असताना त्याचं ते गुणस्थान किंवा ते संयम राहत नाही. म्हणजे समजा मुनी अवस्था आहे, मुनी अवस्थेत त्यांची समाधी झाली म्हणजे काय म्हणू आम्ही? कितव्या गुणस्थानात त्यांचं समाधी झाली? 6व्या. बोलताना काय बोल? 7व्या गुणस्थानात म्हणतो आम्ही. पण ज्या वेळेला नवीन आयुचा उदय सुरू होईल आणि ज्या अर्थी 6वं 7वं मुनींचं गुणस्थान आहे त्यांना तर नियमाने देवायुचा उदय सुरू झाला. देवायुचा उदय सुरू झाला म्हणजे मनुष्य पर्याय जोपर्यंत होती, आयु होती, तोपर्यंत ते 6व्या 7व्या गुणस्थानात होते. पण देवायुचा उदय सुरू झाला म्हणजे त्यांचं गुणस्थान बदललं, 4थं गुणस्थान झालं किंवा म्हणजे खाली आलं गुणस्थान. ते 6व्या 7व्या गुणस्थानात विग्रह गतीत असू शकत नाही. म्हणजे विग्रह गतीमध्ये किंवा वैक्रियक मध्ये किंवा वैक्रियक आता त्यांना शरीर प्राप्त होणार आहे तिथे त्यांचं ते 6वं 7वं गुणस्थान होऊ शकत नाही. पण आमची बोलतानाची भाषा अशी असते की त्यांचं 6व्या 7व्या गुणस्थानात समाधी झाली मनुष्य पर्यायीच्या अपेक्षेने. पण लगेचच दुसऱ्याच समयी त्यांची आयु बदललेली आहे. म्हणून बदललेली आयु त्या अवस्थेत ते अनारक आहे. पण मनुष्य म्हणजे सामायिक किंवा छेदोपस्थापनेमध्ये ते अनारक नाही. हे लक्षात घ्यायचं इथे बारीक. पण मग हे बरोबरच आहे ना की 6व्या 7व्या गुणस्थानात समाधी झाली. आपण असं म्हटलं त्याच्यात काय बरोबरच आहे ना ते. हो ना, बरोबरच आहे. पण आम्ही जर म्हणत असू अनारक अवस्था तिथे झाली, समाधी झाली म्हणजे अनारक अवस्था झाली, हे नाही लावायचं. समाधी झाली इथपर्यंत बरोबर आहे. पण दुसऱ्याच समय ते अनारक बनले आणि त्यांना देवाईचा उदय आला म्हणून. म्हणजे आहारक अनारक म्हटलं की आम्ही जनरली विचार काय करतो, मरण जिथे होईल त्या ठिकाणी ते अनारक बनतात मरणाच्या अपेक्षेने. मग आता 6व्या 7व्या गुणस्थानात मरण झालं म्हणून 6व्या 7व्या गुणस्थानात अनारक ते बनले, ही मनात नको, हा विकल्प नाही आहे. म्हणून असंयम आणि यथाख्यात संयमामध्ये आहारक आणि अनारक होते. हे असंयमामध्ये असेल तर त्यांचे गुणस्थान किती राहतील? 1 ते 4. 1 ते 4 आहे. 1 ते 4 मध्ये तिसरं काढावं लागेल. तिसऱ्यात मरण नाही म्हणून पहिलं, दुसरं आणि चौथं या गुणस्थानामध्ये विग्रह गती राहील आणि तेव्हा ते कर्मांड योग मध्ये राहतील. तेवढ्या समयपर्यंत ते अनारक राहतील. म्हणून पहिले, दुसरे आणि चौथे गुणस्थान की विग्रह गती में कर्मांड का योग के समय अनारक होते हैं तथा पहले, दूसरे, चौथे गुणस्थान में विग्रह गति को छोड़कर शेष समय में तथा तीसरे गुणस्थान में आहारक होते हैं. आणि यथाख्यात संयमामध्ये समुद्घाताच्या किती वेळी समय आहे ते? समुद्घात पण 3 समय म्हणजे शेवटचे मधले ते 3 समय. लोकपुरणचे 2 नाही, लोकपुरणचा 1 आणि दंड कपाट
आणि प्रतर प्रभात प्रतर. पुरण प्रतर. प्रतरचे 2, प्रतरचे 2 प्रतरचे 2. आणि लोकपुरणचा 1 असे 3 समयपर्यंत ते अनारक राहतील. म्हणून जब 13वें गुणस्थान में समुद्घात के समय भगवान कारमान का योग में स्थित होते हैं तथा 14वें गुणस्थान वाले जीव अनारक होते हैं और 11वें 12वें गुणस्थान वाले तथा कारमान का योग को छोड़कर शेष समय में 13वें गुणस्थान वाले भी आहारक ही होते हैं. 13व्या गुणस्थानाचा जो काही त्यांचा काळ आहे हा काळ संपूर्णपणे ते त्या ठिकाणी आहारक म्हटल्या जातात. नो कर्माचं ग्रहण प्रति समय त्यांचं त्या ठिकाणी होते आहे. या दृष्टीने ते आहारक म्हटल्या जातात. किस किस संयम में कितने कितने प्राण होते हैं. सामायिक आणि छेदोपस्थापनेमध्ये 10. 7 आणि 10 नॉर्मल. मिश्र. 7 आहारक मिश्रच्या अपेक्षेने 7 आणि नॉर्मल मध्ये 10. छठे गुणस्थान में अथवा छठे से 9वें गुणस्थान में 10 प्राण. ठीक है. आहारक मिश्र की अपेक्षा 7 प्राण, 6वें गुणस्थान में और 6वें से 9वें गुणस्थान तक 10 प्राण. परिहार विशुद्धी मध्ये 10 10 प्राण. कारण तिथे आता आहारक मिश्रपणा संभवत नाही म्हणून 10 प्राण. गुणस्थान गुणस्थान कोणतं? 6वा आणि 7वा. 6वा. हा. सूक्ष्म संप्रदायामध्ये 10 10 प्राण आणि गुणस्थान 10व. यथाख्यात संयमामध्ये प्राण किती राहतील? इथे आता अलग अलग लावा शेवटी एकच प्राण राहील. अलग अलग. 14व्या गुणस्थानात एकच प्राण. 14व्या गुणस्थानात एकच प्राण आहे. आयु प्राण. नंतर अर्हंत अवस्थेत 4 प्राण. अर्हंत अवस्थेत 4 प्राण आणि 2 प्राण. त्याच्या आधी 10 प्राण राहतील. त्याच्या आधी 10 2 पण राहतील. केवली म्हणजे 2 प्राण राहतील. परत कारमान काय योग असताना 2 प्राण. कायबल आणि आयु हे 2च प्राण राहतील जेव्हा कारमान काय योग आहे त्यावेळेला. आणि बाकीच्या वेळेला 4 प्राण राहतील. आणि 3 लावले का मध्ये? नाही 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 3 आहे ना? नाही 3 नाही लावायचे. 3 नाहीच लागत. 2 नाही 1 4 4 आणि 2. 13व्या गुणस्थानात लावतो पण 2 आणि 3 आणि 4 आणि नाही 3 नाही लावत. 3 लावतच नाही. 2 किंवा 4. हे पाय यथाख्यात संयमामध्ये 11व्या आणि 12व्या गुणस्थानात जर आपण 11व्या आणि 12व्या गुणस्थानात विचार केला तर 10 प्राण लावायचे. जसे ते 13व्या गुणस्थानात गेले तर त्यांना 4 प्राण लावायचे 13व्या गुणस्थानात. पूर्ण आयुष्यभर जेव्हा समुद्घात करणार असेल तेव्हा प्रतरचे 2 समय आणि लोकपुरणचा 1 समय तेव्हा 2 प्राण लावायचे. आणि जेव्हा 14व्या गुणस्थानात जातील तेव्हा 1 प्राण लावायचे. बस अशी विवक्षा आहे आयु. हे पहा पुढे घेतलंच आहे 10 प्राण 11व्या आणि 12व्या गुणस्थानात. आणि ही तीच विवक्षा लावायची. संयम मध्ये 10 प्राण. 10 प्राण आणि गुणस्थान 5वं मनुष्य आणि तिर्यंच्यांना. आणि असंयमामध्ये आता हे सगळे 10 आपण लावले ना एकेंद्रियापासून एकेंद्रियापासून आता ते सगळे 3 पासून अपर्याप्त अवस्थेत पाहिलं तर 3 पण असे प्राण ते माहिती आहेत आपल्याला. तर तसे 10 पर्यंत प्राण लावावे लागतात. ऐसे कौन से संयम है जिनमें संज्ञा नहीं पाई जाती. संयमाचा असा भेद की जिथे संज्ञा 10व्या गुणस्थानात एक संज्ञा आहे ना. एक संज्ञा आहे ना 10व्यात. 11व्यात यथाख्यात संयम मध्ये 11व्यात 11व्या मध्ये एकही संज्ञा
असणार नाही. 11-12 मध्ये एकही संज्ञा नहीं. यथाख्या संयम में कोई संज्ञा पाई नहीं जाती, क्योंकि संज्ञाओं का सद्भाव मोह के उदय में ही होता है. यथाख्या संयम मध्ये उपयोग जास्त आहे की सूक्ष्म सांप्रदाय संयमामध्ये? यथाख्या संयमात उपयोग जास्त आहे की सूक्ष्म सांप्रदाय यथाख्यात मध्ये संयमामध्ये? सगळेच आपण घेतले आहे ना यथाख्यात मध्ये ते. हा, तर यथाख्यात मध्ये सगळे घेतलेले आहे आपण. 5 आणि 4 त्याच्यामध्ये 9. सगळे म्हणजे 3 कुमती सोडून, ते 3 हो सोडून हो ना, 5 आणि 4 9. 5 ज्ञानोपयोग आणि 4 9 घेतलेले आहे. आणि दर्शन सूक्ष्म सांप्रदायामध्ये एक एक 4 कमी आहे. ज्ञानोपयोग आणि 3 दर्शनोपयोग होईल. हा, एक एक कमी आहे. कारण केवळ केवळ ज्ञान ज्ञान नाही आणि केवळ दर्शन केवळ नाही दर्शन आहे. कमी आहे. त्याच्यामुळे यथाख्या संयमामध्ये उपयोग जास्त आहे, सूक्ष्म सांप्रदाय संयमामध्ये उपयोग कमी आहे. कारण या ठिकाणी केवळ ज्ञान गर्भित आहे आणि केवळ दर्शन पण यथाख्यात मध्ये गर्भित आहे. आणि सूक्ष्म सांप्रदायामध्ये मात्र 4 ज्ञान आणि 3 दर्शन आहेत. आणि आता यथाख्या यथाख्य संयमामध्ये संयमामध्ये तो एक एकच घ्यायला पाहिजे की नाही? आपण 5 आणि 4 का घेतले? चौथ्या 11 पासून आहे ना नाना जीवाच्या यथाख्यात संयम. अपेक्षेने घेतलं. नाना जीवांच्या अपेक्षेने पाहिलं तर 11-12 तरी मध्ये 5 4 आहे. उपयोग एकदम राहणारच नाही ना नाही कधी. ना, एकदम नाहीच आहे. एकदम नाहीच आहे. 4 आहे त्यांना आणि 3 आहे. बरोबर. तेच समजा इथे 11-12 5 मध्ये ज्ञान 4 दर्शन. आणि हा, तर ते केवळ ज्ञान म्हणजे सगळे जीव गर्भित केले त्याच्यामध्ये 11 पासून 14 पर्यंतचे पूर्ण. त्यामुळे पूर्ण त्यांनी सगळे 5 घेतले म्हणून ते आणि 5 4. ज्ञान आणि 4 दर्शन. हा 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 हा, तेच म्हणजे एकदम घेतले त्यांनी असे 5 आणि 4 म्हणून म्हटलं की हा. एकदम तर राहणारच नाहीये म्हणून कोणाला. नाही, एकदम तर कुणालाच नाही आहे. मग आपल्याला हम्म. 13व्यात फक्त 2च लावावं लागतात, केवळ दर्शन आणि केवळ ज्ञान. केवळ आणि ज्ञान. हे एका वेळी असतच नाही 5ही ज्ञान कुणालाही. त्याच्यामुळे आणि दर्शन पण इतके नाहीच आहे ना, दर्शनही एकच 4 लावावं एकदम नाहीच तर. लागतं. नाना जीवांच्या अपेक्षेने लावलं म्हणून लावले. ऐसे कौन से ज्ञानोपयोग है जो यथाख्या संयमी को ते होते हैं, लेकिन परिहार विशुद्धि वालों के नहीं होते? केवळ ज्ञानोपयोग. केवळ ज्ञानोपयोग आणि मनपर्यय ज्ञान. आपण लावलं ना, परिहार विशुद्धीवाल्यांना मनपर्यय ज्ञान असत नाही, म्हणून मनपर्यय ज्ञान आणि केवळ ज्ञानोपयोग हे 2 ही कुणाला? यथाख्या संयमीला आहे आणि परिहार विशुद्धी. आता यथाख्या संयमी पण इथे पाहला, हा 11व्या-12व्याच्या अपेक्षेने पाहला. इथे पण यथाख्या संयमीला मनपर्यय ज्ञानोपयोग हा या अपेक्षेने लावला. नाही, दोन्ही अपेक्षेने आहे ना. एक केवळ ज्ञानोपयोग 13व्याच्या अपेक्षेने लावला आणि हा हा, 11व्या-12व्याच्या आणि अपेक्षेने. हा 11-12च्या अपेक्षेने लावला. ऐसे कौन कौन से आश्रव के कारण है जो केवल असंयमी के होते हैं? ऐसे कौन कौन से आश्रव के कारण है जो केवल असंयमी के होते हैं? मिथ्यात्व, मिथ्यात्व, अविरती आणि हा. कशाय पण आपले 4 अनंतानुबंधी. पहिले 12 राहील ना त्यांना. त्यांनी काय केलं? त्यांनी 12 लावले, जे फक्त त्यांनाच आहे. अनंतानुबंधी प्रत्याख्यान आणि अप्रत्याख्यान. हा, आणि प्रश्न नाही असंयमीला समजला काय? आहे. त्याच्याने लावलाय हे त्यांनी ते. पहा, आश्रव के कारण है जो केवल असंयमी के होते हैं. म्हणजे संयमीला त्या आश्रवाचे प्रत्यय काढून टाका तुम्ही, केवळ म्हणजे मिथ्यात्व. असंयमीला असणारे लावा. म्हणजे मिथ्यात्व मिथ्यात्व, लावावं लागतं, अविरती. अविरती लावावी लागते. संयमीला असं थोडी ना, असंयमीला मिथ्यात्व कसं काय लागू शकते? अविरत सम्यक दृष्टी असेल तर. हो, हे पण नाही लागत. बरोबर आहे. ऐसे कौन कौन से आश्रव के कारण है, नाही, केवल असंयमी के. असंयमीचे घेतले ना आश्रव के. असंयमी आहे ते पण तो मिथ्यात्वही सम्यक काढावं दृष्टी लागेल. असू शकतो ना. चौथ्या गुणस्थानवरती असू शकेल ना. चौथ्यात गुणस्थानात असू शकतो तो, म्हणून हे पण काढावं लागते मिथ्यात्व पण. अविरती लावता येतात
आणि अनंतानुबंधी गेले मग असं ना. अनंतानुबंधी पण काढावे लागतात. ते आणि आणि कषाय बरोबर घेतले त्यांनी 12. हो, कषाय 12 बरोबर लावले, हम्म. अनंतानुबंधी काढून 12 लावले. पण मिथ्यात्व मध्ये त्यांनी परत सामान्य म्हणजे सगळी गोळाबेरीज करून लावलं मिथ्यात्व. हम्म. असे पण जीव असतील की आणि जे सम्यक दृष्टी नाहीये आणि हो असंयमी पण आहेत, म्हणून हा ते असं म्हणूनच 5 घेतलं ना मिथ्यात्व ते. घेते. म्हणून हा 5 ते सामान्य पण अपेक्षेने आपण घेतले, लावताना नाना आपल्याला जीवांच्या काही अपेक्षेने. राहतील असे जीव की ज्यांच्याजवळ हा, मिथ्यात्व नाहीये. मिथ्यात्व नाही असे पण लावावे लागतील. आणि हम्म. कषायांच्या बाबतीत बरोबर लावलं त्यांनी 12. हम्म. आणि 2 योग, हम्म. वैक्रियक द्विक काळ योग. बरोबर. 21 जो केवल असंयमी के होते है. चौथ्या गुणस्थांवरतीच वैक्रिय काळ बघितलाय योग. हा. आणि त्यांनी म्हणजे पण म्हणून ते मिथ्यात्व लावलं वैक्रिक. ना मग, मिथ्यात्व लावलं नाही ना. नाही, लावलं म्हणजे खाली ते असंयमीचेच असतात. अच्छा, हो. म्हणजे 1 पासून तर 3 गुणस्थानं बघितले का? गुणस्थान असं सांगितलंच नाही. हम्म. उद्याला पाहू या प्रश्नाचं उत्तर थोडं विचार करून हम्म. की का हा भाव लावला, किंवा आपलं उत्तर पाहू दुसरं, कारण आता वेळ झाली, स्तुती म्हणून घेऊ. आणि उद्याला नवीन पुस्तक लागेल, कदाचित नवीन प्रकरण उद्यापासून सुरू करावं लागेल. हम्म. दुसरा भाग आलंय पुस्तकात. हा आलाय ना, ठीक आहे मग. हम्म. स्याद्वादनय षटद्रव्य गुण पर्याय और प्रमाण का, जड़ कर्म चेतन बंध का अरु कर्म के अवसान का, कह कर स्वरूप यथार्थ जग का, जो किया उपकार है, उसके लिए जिनवाणी माँ को वंदना शत बार है, वंदना शत बार है. नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सवसाहुणं. सर्वांना जय जिनेंद्र.